ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर या जगातलं सर्वात मोठं मंदिर असलं पाहिजे. 22 तारखेला जरी तुम्हाला जायला नाही मिळालं माया हो, तरी तो दिवस आपण दिवाळीपेक्षा आनंदानं साजरा करा. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. खरं असं वाटतंय की आपण खरोखर पुण्यवान आहात महाराज. एवढा सुंदर सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. प्रत्येकाने त्या दिवशी तोरणं बांधा घराला. का? कारण की माझ्या प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. आता कोणाचं राज्य सुरू झालंय? झाले राम राज्य काय उने आमासी. प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. अरे घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला, गणपती बाप्पा पहिले चौकात नव्हते, आपण चौकात नेले. घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला तर मंदिरातले प्रभू रामचंद्र त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी आणायचे. सर्वांना माझी विनंती आहे. आणि इथं मायांना माझी विनंती, माया हो आपल्या नवऱ्याला सांगा बाबा मला कानातलं नको, नाकातलं नको, मला मकर संक्रांतीला साडी नको, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन चाल, बस सार्थक झालं तुमचा जन्म महाराज. काय ताकद आहे. आणि कोणी म्हणतात राम मंदिर, अरे राम मंदिर हे बीजेपी पक्षाचं नाहीये. कोण म्हणतंय तुम्हाला? पुढाकार जरी त्यांचा असला, जर बीजेपीच पक्षाचं असतं तर बीजेपीने एखाद्या बिल्डराला सांगितलं असतं अख्खं मंदिर त्यानं बांधलं असतं. नाही महाराज, प्रत्येकाच्या खिशातून 1-1 रुपया गेलेला आहे. अरे ते मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये, ते मंदिर कोणत्या ट्रस्टीचं नाहीये. या देशामध्ये जेवढे हिंदू बांधव आहे त्या हिंदू धर्माचं आराध्य दैवताचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर ते मंदिर पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे आपण सुद्धा 10,000 रुपये मंदिराला दिलेले, आपण सुद्धा 10 गोण्या सिमेंट दिलेले आहे, आपण सुद्धा 1 चांदीची वीट दिलेली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे धर्म जर जगला तर तुम्ही जगसाल ना गड्यांनो. आज धर्मावर एवढं मोठं संकट आहे आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. तुम्ही जर एकत्रित आले मला आनंद आहे. ह्या मंडपाचा जर सर्वे केला आमदार साहेब तर 70% तरुणांची संख्या आहे. हा तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, हा तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला तर निश्चित उद्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना माझी विनंती आहे, पोरांनो कष्ट करा, अभ्यास करा, मोठे व्हा. सर्वांना विनंती, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकीवाळीचंही जीवन बर्बाद नका करू. यूपी बिहारचे लोक तुमच्या लातूरला येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 20-20 हजाराचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 50-50, 60-60, 70 हजार रुपयाचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले येऊन जर लातूरच्या मेन चौकात जर स्वीट मार्टचं दुकान टाकतात तर तुम्ही सुद्धा धंदे करा, व्यवसाय करा. अरे मी तर या मताचा माणूस आहे, सरकारी नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एवढे सक्षम व्हा की तुमच्या हाताखाली 10 लोकांनी काम केलं पाहिजेत गड्यांनो. 5 एकर जमीन आहे ना, 5 म्हशी घ्या, लाजू नका. दररोजचं दूध काढा, लातूरला घेऊन जा. दर महिना तुम्हाला 50,000 रुपये मिळेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, उद्योगधंदे करा, व्यवसायासाठी एकत्रित या. तरुणांना हात जोडून विनंती, पोरांनो फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. चांगले मोबाईल घ्या, गाड्या घ्या, मस्त जीवन जगा, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. महाराज, अरे ज्यांनी या समाजासाठी काही योगदान दिलेलं आहे, ज्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, अशा लोकांचं कीर्तनात वर्णन केलं पाहिजे. एक तर संताचं, भगवंताचं, क्रांतिकारी लोकांचं कीर्तनकार झाल्यापासून सर्वांचंच वर्णन करावं लागतं. त्या दिवशी एका चांगल्या पुढाऱ्याचा वाढदिवस होता आणि ते माझ्या कानात सांगत होतं, साहेब हो महाराज तुम्ही फक्त 2 तास माझ्याविषयीच बोला. परत आलं म्हणे, महाराज जेवढं मानधन धरलं त्याच्यापेक्षा डबल घ्या, फक्त माझ्याविषयीच बोला. मी हळूच साहेबाच्या कानात सांगितलं, म्हणलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचंच का कीर्तनात आपण चरित्र गातो? का अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो? का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतो? का भगतसिंग यांचं नाव घेतो? का सुखदेव राजगुरू यांचे नाव घेतो? अरे या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, या लोकांचं या समाजासाठी कार्य आहे. म्हणून परमार्थ हा जातीचा विषय नाहीये, जातीच्या पलीकडचा विषय परमार्थ आहे. अरे तुम्ही सर्व भाग्यवान लोक आहात की आपण सर्व भारताचे रहिवासी आहोत. या भारतासारखी विचाराची बैठक जगात कोणत्याच देशाची नाहीये. आपलं पोरगं शाळेत गेल्यानंतर त्याला 1 2 3 4 नाही शिकवल्या जात. आपलं पोरगं शाळेत गेल्यानंतर त्याला ABCD नाही शिकवल्या जात. आपलं पोरगं शाळेत गेले त्याला 1 2 3 क ख ग वगैरे नाही शिकवल्या जात. पहिल्या वर्गात गेले की सर म्हणतात हात पुढं करून मन माझ्या पाठीमागे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री, भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. या जगामध्ये सर्वात सुंदर विचार जर कोणत्या देशाचे असेल तर भारताचे. महाराज एक सांगू तुम्हाला, म्हणून तर आपल्याला भारताला भारत माता ही संज्ञा आहे. तुम्ही कधी असं ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? नो, वनली भारत माता. अरे आमच्या देशाचा स्वभाव एवढा चांगला आहे, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदू जवानांना गोळ्या घालतंय त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे. महाराज मी 2-4 दिवस घरी असताना काही नेपाळचे लोक रगी विकण्यासाठी गावात आले होते. रगी घ्या, रगी, रगी घ्या, रगी. आमच्या गल्लीतल्या सर्वच महिलांनी रगी घेतल्या. आमच्या काकून सुद्धा 4 रगी घेतल्या. मी काकूला म्हणलं, काकू केवढ्याला आहे गरग? आमची काकू म्हणे, महाराज उधार दिली रे त्यानं. म्हणे कोणत्या बेसवर? आधार कार्ड दिलं का? म्हणे नाही. पॅन कार्ड दिलं? नाही. कोरा चेक? अजिबात नाही. तो म्हणला गुढीपाडव्याला मी येणार, पैसे घेऊन जाणार. उदाहरण लक्ष देऊन ऐका. एक नेपाळचा माणूस एका छोट्या जिल्ह्यामध्ये, छोट्या तालुक्यामध्ये 400-500 गावाच्या खेड्यामध्ये येऊन 4 महिन्या अगोदर तुम्हाला रगी उधार देतो आणि मग तुम्ही 4 महिन्यांनी येऊन पैसे घेऊन जाईल. नेपाळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रातले लोक काही करू शकतात पण कोणाचा विश्वासघात करू शकत नाही. हा आपल्या रक्ताचा स्वभाव आहे. महाराज अख्खा महाराष्ट्र फिरा तुम्ही, भारत फिरा, भारतातले लोक तुम्हाला कुठंच काम करताना दिसणार नाही, पण अख्ख्या भारतातले लोक आपल्या महाराष्ट्रात काम करतात. महाराज यूपीचे आहे, बिहारचे आहे, कर्नाटकचे आहे, सगळे स्वीट मार्ट राजस्थानवाले आहेच ना महाराज. कारण की भारतात सर्वात सुंदर राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. बाकीच्या ठिकाणी नुसती लक्ष्मी, आपल्याकडे महालक्ष्मी. महाराज आपला राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे. म्हणून तर सगळ्या भारतातल्या सगळ्या नेत्याचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे. बरोबर आहे का नाही? अख्ख्या भारताला पोहोचल एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आचरणाची भूमी आहे. मी खरं सांगू का महाराज, अजून सुद्धा आपला मराठवाडा पैशाने श्रीमंत नसतील, आपल्या तिकडे लोक गरीब असतील. अरे 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं वारीला जाणार, पैसे काढून वारीला जाणारे लोक या मराठवाड्यामध्ये. पण तुम्ही पहा, एखाद्या बाय माऊलीकडे जा, तिच्या कपडाला कुंकू दिसतो, डोक्यावर पदर दिसतो आणि प्रत्येक गावात लोक 70 ते 80% माळकरी आहे. हा मराठवाड्याचा सगळ्यात मोठा काय परमार्थ आहे. महाराज फाटके असू द्या पण परमार्थ अजरामर आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ भगवान जगाचा मालक तुमच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती होकाता याती बलती नाही अनेक प्रमाण तन धन तोड जन. हा बनाएगे मंदिर, तरी केस होत होती, आता म्हणायची काय गरज आहे? बन रहा है मंदिर सुद्धा म्हणायची गरज नाही, आता ऑलरेडी मंदिराचं काम झालेलं आहे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक ताड़ी वाजत नाहीये, ताड़ी एक एक. हो नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच प्रभु तुम्हारे काम का.
रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। बिको सोड याला थोडा। प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। अरे आपल्यालाच त्याचा हर्ष आहे असं नाहीये, बाहेर देशातले लोक सुद्धा महाराज प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करत आहेत. भाग्यवान लोक आहे महाराज. आपल्या डोळ्यासमोर आपण 370 कलम रद्द होताना पाहिलेली आहे. आपल्या डोळ्यासमोरच आपण राम मंदिराचं राज्याभिषेक पाहिलाय. आपल्या डोळ्यासमोरच आपण कोरोना पाहिलाय. जुन्या लोकांना जर विचारलं तुम्ही काय पाहिलं, ते एकच सांगतात 72चा दुष्काळ. याच्या पलीकडे जुन्या लोकांनी काहीच पाहिलं नाही. आपण कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकर मायक्रोसिस पाहिला, डेंगू पाहिला, चिकनगुनिया पाहिला. एका पक्षाचे 4-4 पक्ष होतात, हे डोळ्यानंच पाहिलंय आपण. पण आपल्या म्हातारा झाल्यानंतर आपल्या नातवांना सांगू, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा डोळ्यानं पाहिलाय. एक माणूस परवा दिवशी आमदार साहेब मला सांगत होता, म्हणे महाराज एवढं मोठं कोट्यावधी रुपये खर्च करून एवढं मंदिर बांधण्यापेक्षा एखादं कॉलेजेस काढलं असतं, एखादं युनिव्हर्सिटी काढली असती तर गोरगरिबाची मुलं शिकले असते. मी त्या नास्तिक माणसाला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं मूर्खा, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक, IT पार्कला बिघडलेले लोक हे फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात म्हणून पहिलं मंदिर बांधायचं. आणि का मंदिर नसावं? असलंच पाहिजेत. 50 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद आहे. जिथं 20 घरं मुस्लिम समाजाचे तिथं 30-40 लाख रुपयाची मस्जिद आहे. अरे जर 50 घरं एका गावात मुस्लिम समाजाचे असले तर 50-50 लाखाची मस्जिद असते. सगळ्या दोघांची भाषा एकूण एकायला कळत नाही, दोघं नातेवाईक नाही, दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. मग जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असतील? हो, सोपं उत्तर आहे, अजिबात ताण नका घेऊ. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देख होत नाही म्हणून कुत्रे भुकतात. याच्यापेक्षा दुसरं उत्तर काहीच नाहीये. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देख होत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची, हत्तीकडे पाहून भुकायच्या भानगडीत. एखादा हत्ती जर चुकून मागं वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीमध्ये सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार. किती घुबडं एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं सूर्य नाही, सूर्य नसतो का हो महाराज? अख्ख्या राज्यातले घुबडं एकत्रित येऊ द्या. कळलं तुम्हाला? तुमच्या गावात टावर थोडं कमीच आहे महाराज. अख्ख्या राज्यातले जरी घुबडं एकत्रित झाले आणि त्या घुबड्यानं सूर्यासारख्या माणसाचा जर महत्व नाही मानलं तर घुबडाचं दुर्भाग्य असं असतं की घुबडा दिवसा दिसत नाही म्हणून घुबडं म्हणतात सूर्य नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून समाजाचा विचार करू नका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग ठीक आहे, समाजाचा त्याग ठीक आहे, धनाचाही त्याग केलाय माझ्या तुकोबरायने. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मिली. तुकोबरायने सांगितलं, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, मानिक पाषाण खडे जैसे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजास. तुकोबराय म्हणतात, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात ना. मग या तिन्ही गोष्टीचा तुकोबरायने त्याग केला. याचं कारण अवघी देवावरी माया. ज्या गोष्टीचा साधू संतांनी त्याग केलाय त्या गोष्टीला तुम्ही आणि मी खूप मोठं प्राधान्य देतोय. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप वाक्य लक्ष देऊन ऐका. जगातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परत मिळेल गड्यानो. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली सत्ता परत मिळवता येईल, गेलेलं पद परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल. पण एक वाक्य तुम्ही माझं काळजावर लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. पैशानं माणसं जगत नाही, हे देवान केलेले उपकारच आहे महाराज.
पैशानं माणसं जगत नाही, हे देवाने केलेले उपकार आहे. आणि जर पैशानं माणसं जगले असते तर इथं बसणारे सगळे माझे मायबाप लक्ष देऊन ऐका, हे मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. तिथं कोणाचाच वशिला चालत नाही. मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. कबीर महाराज किती गोड सांगतात. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नर्द्य माझ्या जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा. तुमचा आणि माझा देवावर विश्वास कमी पडतोय. अरे डॉक्टर ज्यावेळेस 4 तास ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट? डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, ओ मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती फक्त कोणाची आहे? देवाची आहे. जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, जिथं विज्ञान संपतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतं, तर आमच्या अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा प्रत्येकाने विचार करा गड्यांनो. विश्वास नाहीये तुमचा आणि माझा, देवावर विश्वास ठेवा. एका माणसाची सिर ब्लॉकेज झाली, लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले. त्यावेळी डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. डॉक्टरला दया आली. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा माळकरी दिसताय तुम्ही, पंढरपूरचे वारकरी आहे? हो हो हो. हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर त्यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्हाला माझी विनंती आहे, आय एम रिक्वेस्ट, तुम्ही फक्त रडू नका, कारण तुम्ही माझ्या आजोबासारखे दिसता. म्हातारा हसायला लागलं आणि त्या डॉक्टरला सांगत होतो, ए डॉक्टर, अरे मी लातूरचा आहे रे. लातूर शहरामध्ये माझी 50 एकर जमीन आहे. किती आहे? 50 एकर जमीन. आणि माझा 1 गुंठा 25 ते 50 लाख रुपयाला चालला. एवढा श्रीमंत मनुष्य मी. तू 50 लाख रुपये जरी बिल काढला असतं तरी 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं, एवढी श्रीमंती आहे माझ्याकडं. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर सांगतोय, मग एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात, एवढा जर तुमच्याकडे पैसा आहे बाबा, तर तुम्ही हे 25 लाख रुपयाचं बिल पाहून रडला का? त्यावेळेस रडता रडता ते म्हातारं डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास ICU मध्ये तुम्हाला सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. काय म्हणलं म्हातारं डॉक्टरला? 4 तास ICU मध्ये तुम्हाला सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख माझ्या जीवनामध्ये. अरे नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो. हा ग्रामपंचायतचा GR आहे. घरपट्टी जर नाही भरली तर तुम्हाला ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही. हा GR आहे ग्रामपंचायतचा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट करतात तुमचं. ही लोड शेडिंग आहे. लक्ष देऊन ऐका. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कोणालाच कधी लाईट बिल पाठवलं नाही. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करता. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांचे बॅनर लावता. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांच्या कामं करता. अरे आईबाप खुश व्हावे याच्यासाठी आपण त्यांच्या पुण्यतिथ्या घालतो, त्यांची सेवा करतो. देवानं तुमच्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, मी काय केलं, हा सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे. आपण एवढे सावध आहोत महाराज. पोरीला MBBS कसं करायची तयारी चालू आहे, शेतात काय लावायचं याची तयारी चालू आहे. 2024ची तयारी लोकांनी आजपासूनच सुरू केलेली आहे. बरोबर आहे का नाही? लोकांना माहिती आहे राम मंदिराचं लोकार्पण झालं की कधी सुद्धा आचारसंहिता लागू शकते. प्रत्येकाच्या भेटीगाठी चालू आहे. मग माझा सर्वांना प्रश्न आहे, लोकसभेची तयारी करता, विधानसभेची तयारी करता, घर कसं बांधायची तयारी करता, गाडी कोणती घ्यायची याची तयारी करता. मग सर्व जाणकार मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्हीही मरणार आहात आणि मीही मरणार आहेत. तुम्ही आणि मी तुमच्याने माझ्या मरणाची कधी तयारी केलेली आहे महाराज? काही लोक म्हणतील मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्याने माझ्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. देव एवढा चांगला आहे महाराज,
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. म्हणून इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना, वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, आजपासून नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलंय ना, माझे हात जोडून विनंती आहे, दररोजचा संकल्प करा. मी एवढ्या लांबून प्रवास करून आलो, माझ्या पदरामध्ये एक भीक टाका. तुम्ही म्हणसाल पैसे, अजिबात नको, मला तुमच्याकडून एक दान हवंय. आणि आज 2024 मध्ये प्रत्येकाने तो संकल्प करा की महाराज, आजपासून आम्ही दररोज न चुकता कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करू. निश्चित तुमचा जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. देवाचं चिंतन केलं, माणूस वाया गेला असा माणूसच नाही. नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी. पेडा हसत हसत खा, पेडा गोडच आहे. पेडा झोपीत खा, पेडा कसा आहे, गोडच आहे. आणि पेडा रडत रडत खा, पेडा कसा आहे, गोडच आहे. का झोपीत खाल्ल्यावर कडू लागतो माया हो, नाही. मग झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे, आणि रडत रडत जरी खाल्ला तरी गोडच आहे. माझ्या देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा. अरे पुतनेनं विष पाजलंय माझ्या भगवंताला, तरी माझ्या भगवंताने तिला सायुज्यता मुक्ती दिली. रावणानं प्रभू रामचंद्राची बायको पळवली, सीताई साहेबाला पळवलं, तरी सुद्धा बिभीषणाच्या अगोदर रावणाचा उद्धार केलाय. शिशुपाळानं शिव्या दिलेल्या आहे, तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. राक्षसाचा जर उद्धार जगाचा मालक करत असेल, तर तुमचा ने माझा का करणार नाही. फक्त 2 पावलं तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी चालायचंय. भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, खोटं बोलू नका, फक्त खरं बोला. नवीन वर्षाचं एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अजिबात तसली गलती करू. सगळं ऑनलाईन चालू आहे आणि फेसबुक लाईव्ह सुद्धा चालू आहे. स्क्रीनवर तुम्ही हात वर करायला जासाल आणि ते बेवडं जर इकडं बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल. नवीन वर्षाची सुरुवात तुमची चांगली दनाद. मग ऐका मायानो, मी तुमचा मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, ऐका. तुम्हाला असं वाटतं की नाही मायानो, तुमच्या नवऱ्यानं दारू सोडवी, मान सुद्धा नका हलू तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोण माणूस कसा आहे मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज लोकायतच आहे ना महाराज. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरा पाहून. कोण माणूस तोंडावर गोड बोलतो माघारी काड्या करतो चेहरा पाहून सांगू शकतो आपण. मग तुम्हाला असं वाटतं की नाही मायानो, मी 2024चं तुम्हाला हे गिफ्ट देतोय. काय देतोय असं समजा, हे तुमच्या मुलाचं तुम्हाला गिफ्टच आहे. तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. हे बघा, मी काही बागेश्वर धाम नाहीये, माझ्यावर काही बजरंगबलीची कृपा नाहीये, मी ज्ञानोबराय तुकोबरायचा सेवक आहे. मला काही जादूही जमत नाही आणि लाईव्ह चालू आहे महाराज, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. मी सांगतो त्या मंत्राचा माया हो, फक्त 2 महिने जप करा. नवीन वर्ष आहे, आजपासून सुरू करा. आजचा दिवस गेला, उद्यापासून सुरू करा. जानेवारी फेब्रुवारी ह्या 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली, तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, पहिला मंत्र सांग. बरं, मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले नाम, आणि मंत्र दिला राम कृष्णारी. प्रत्येक माझ्या इथं बसणाऱ्या आईला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. चपाती भाजी वगैरे कापण्यासाठी वगैरे किती वेळ लागतो माया हो? उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही हो मी, खरं सांगतोय तुम्हाला. हा, गुण आल्यानंतर तुम्हाला काय हवेटच 2-4 एकर माझ्या नावावर करायची नाही म्हणणार नाही मी, पण अगोदर 1 रुपया नाही. सकाळी उठल्या स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका, मोबाईल खेळू नका. सुरू झालं की रामकृष्णारी 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 रामकृष्णारी, असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती माया हो, किती? मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद तयार होईल. काय होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2 महिने खाऊ घाला. किती? तुम्ही जसं खासाल तशी बुद्धी होईल ना महाराज. तुम्ही अजून सुद्धा सर्वे करा. तूप खाणारे लोक हे आपल्या पुढचेच आहे महाराज. 48 कलेक्टर आहे महाराष्ट्रात. किती आहे? 1, 2, 3 कमी जास्त असतील, पण धरून चला.
48 कलेक्टर पैकी 38 ते 39 कलेक्टर तूप खाणारेचे. मंत्री जरी तुमचे असले तरी पिये तूप खाणारेचे. विधानसभेचे सचिव पहा, केंद्राचे सचिव पहा, महाराष्ट्रातील जेवढे पिक्चरचे दिग्दर्शक आहे, जेवढे मोठे मोठे गायक आहे. मागच्या वर्षी मला वाटतं देशपांडे सरांचं गायन झालं, सुरेश वाडकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर. तुम्ही नावं वाचा फक्त, मी तुम्हाला सांगतो यातला कोणीच कोंबड्या खाणारा नाही, सगळे तूप खाणारेचे महाराज. इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझा प्रश्न आहे तुम्हाला, कधी तुम्ही एखादा पाहिला का तूप खाणारा मनुष्य ट्रॅक्टर ड्रायव्हर? असले हलकट काम ते करणारच नाही. क्लास 1 क्लास 2च. कळलं ना तुम्हाला? नाही कळलं तरी ताण नका घेऊ, आपल्याला पुढे चालायचं. चला, तुम्ही देवाचं चिंतन करा महाराज. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. भगवंताचं चिंतन करा, आणि भगवंताचं जर चिंतन केलं तर निश्चित तुमचे संसार रूपी नौका माझा जगाचा मालक पार केल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई. जय जय, टाळी टाळी टाळी. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सर्वांनी हात वर करा बरं 2 मिनिट. हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती, संधीचं सोनं करा. काय करा? संधीचं सोनं करा. मी दररोज सांगतोय, माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. आंधळेच्या हातात कापळा सापडावा. अरे प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेऊ शकता तुम्ही. चांगला मोबाईल घेण्यासाठी जा, मोबाईलची गॅरंटी आहे. चांगला बल्ब घेण्यासाठी जा, त्या बल्बची गॅरंटी आहे. हा माईक घेण्यासाठी जा, माईकची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे चहा पित होते हो, मरायला उशीर लागत. मी सांगतोय का, साज रुक जाएगी चलते चलते. पाटे सर्वांच्या. हे काळान काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख करीत व हे सरे. क्षणभंगूर जीवन की कलिका, कल प्रात को केली ना केली. झोपणं जरी तुमच्याने माझ्या हातात आहे, तरी उठवणं माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, न चुकता देवाचं चिंतन करा बरं. निश्चित तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चला. महाराज किती गोड वर्णन करतात पहा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी.
ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। देवाचं चिंतन करा गड्यांनो, वेळ नका वाया घालू। महाराज सांगतात ज्यांचं अवघ प्रेम देवावर रे, नाही अनेक प्रमाण, 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 तन धन त्रन जन, तन धन त्रन जन, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण, तन धन जन, तन धन त्रन जन, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण। ज्यांचा विषय भगवंत झालाय, ज्यांचं अवघड देवावर प्रेम आहे, नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन, पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी। असा वैष्णव कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही जातीमध्ये जन्मालो, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही। तुका म्हणे याती हो का तयाती भलती। जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, पहिला महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराधिक साधू संतांनी संपवला। यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची। याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा। काही लोक आम्हा सांप्रदायिक लोकांना पुरोगामी विचार सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत। काय म्हणतात ते? आम्ही पुरोगामी विचार। पुरोगामी विचार राजकारणापुरते फक्त बोलल्या जातात। पुरोगामी काय विचार आहे हा वारकरी संप्रदाय जगून दाखवतो। महाराज पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभारायचं घ्यावं लागतं। कोणाला घ्यावं लागतं? अरे पुरोगामी विचार नाही तर कोणते विचार आहे? तुम्ही जर महाराष्ट्राचा सर्वे केला ना तर महाराष्ट्रात कमीत कमी 10 ते 20 हजार कीर्तनकार असतील। किती कीर्तनकार आहे? 20,000। त्यातले 2-4 कीर्तनकार जर सगळे सोडले तर सगळे बहुजन समाजाचे कीर्तनकार आहे। ही विनंती माझी तुम्हाला। जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये नाहीये। ज्ञानोबरायांनी ही परंपरा खंडित करून टाकली। सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार। तुम्ही जर उत्तर प्रदेशला भागवत शिकण्यासाठी गेले तर तिथं फक्त ब्राह्मणालाच भागवत शिकवलं जातं, क्षत्रिय लोकांना शिकवलं जात नाही। पद्धत आहे। पण या महाराष्ट्रामध्ये सर्वांना घेऊन जाणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आहे। म्हणून तुका म्हणे याती हो का तयाती भलती। म्हणून जाती कुळाचा विचार संप्रदायाने केला नाही। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, परमार्थ श्रद्धेनं करा, परमार्थ आवडीने करा। एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजांवर माझं तुम्ही, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है। आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है। बस परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा। आज परमार्थात गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस परमार्थातली गर्दी कमी होत चालली महाराज। आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे जगात तेवढे कोणावरच नाही। IT पार्क वाल्याला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस जेवढे परमार्थावर आहे। तुम्ही कोणत्याही टायमाला कीर्तन ठेवा, लोक तेवढेच आहे। पहिलं सप्ताहानिमित्त कीर्तन होत होतं, आता माणसं मेले तरी कीर्तन आहे, माणसं जलमले तरी कीर्तन आहे।
90 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस साजरे करावे लागतात. त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतं आणि आम्ही म्हणतो दादासारखा माणूस नाही. काय अवघड काम झालंय महाराज. कीर्तनकार झाल्यापासून एवढं खोटं बोलावं लागतात. आमदार साहेब तुमच्यासारखं झालंय हो आमचं. खरं सांगतो ना, कोणालाही कीर्तनात फक्त वर्णनच प्रिय आहे असं नाहीये. आनंद वाटतोय आमदार साहेब. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. तुमच्या गळ्यातली माळ पाहिल्यानंतर माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढलं महाराज. तुम्ही म्हणसाल असं का? माझी जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या गळ्यात किती सोने, सोन्यावाल्याला तर आम्ही मोजतच नाही महाराज. आणि पैशावाल्याला तर काय मोजायचं महाराज, कारण दररोजच एका उद्योगपतीच्या घरी आम्ही पैशाशी काय करायचं. बरं तुमच्याकडे 10,000 कोटी माया काय कामीचे. पण तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर निश्चित याचा धरीना अभिमान आणि करीला आपुले जतन. या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, या समाजाला संघटित ठेवण्याचं काम फक्त संप्रदाय आणि हा हिंदू धर्म करू शकतो. म्हणून एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तयाची. तुमच्यासारखा माळकरी मुलगा ज्या मायमाऊलीने जन्माला घातला त्या मायमाऊलीची कुसही भाग्यवान आहे. आणि वडिलाविषयी काय सांगायचं, अख्खं आयुष्य ज्यांचं परमार्थात गेलंय, कीर्तन सेवा करण्यात गेलंय. अशा आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी प्रभू रामचंद्राच्या विनंती, प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी विनंती करतो. समाजाची सेवा करणारा जर एखादा आमचा माळकरी धर्माची सेवा करत असेल, समाजाची सेवा करत असेल तर भगवंता निश्चित त्याच्याकडून समाजाची सेवा होऊ दे. 2024चा तर कार्यक्रम आपण आता आनंदात पार पाडलाय. मी पांडुरंगाला विनंती करतो 2025चं 1 जानेवारी सुद्धा याच थाटामाटात आपण साजरी करू, इथंच साजरी करू. पण आमदार साहेब त्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून इथं नका येऊ, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचा. का नाही करू? आमचं एक मत आहे, जो आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी उभा आहे, जो आमच्या धर्मासाठी उभा आहे, आम्ही त्याच्यासाठी उभे गड्यानं. तुम्हाला पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. बसा 2 मिनिटं. बसा 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 बसा. तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठली तर पहा तुम्ही आता. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेणार. एका मायमाऊलीचा डोळा खराब झाला गड्यांनो, ऐका. रडायला लागली ती. दादा डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी करू नको माय. लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा लातूरला जर जाऊन डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला आई काळजी करू नको ग, ह्या वर्षी भरपूर कपाशी झाली, सोयाबीन झाली, ऊस झाला. मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगू लागला, ए आई औसा लातूर हायवेवर माझी 10 एकर जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आई डसा डसा रडायला लागली. ए बाळा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई रडायला लागली, पोरगाही रडायला लागलं. पोरगा रडता रडता आईला म्हणता, ए आई तू माझी परीक्षा घेत होतीस का गमाय? हो रे सोन्या मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे गाई माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? म्हातारी आई होती. रडता रडता पदरनं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, ए वाघा, ए सोन्या, तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, वाजू नको थांब. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या
रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, हो 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 हो, नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. 500 ते 600 किलोमीटर प्रवास करून आलो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझा सर्व थकवा गेला. न जेवता कीर्तन एवढ्या ताकदीने केलं हे फक्त तुमच्या चेहऱ्याची प्रसन्नता पाहून महाराज. खरोखर आमदार साहेब द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय तुमची इच्छा निश्चित पूर्ण करो अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमचे टाळकरी गुणीजन मंडळी, आमचे गुरुजी भगवान बाबा आहेत, परिसरातील सर्वच मंडळी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले, आमचा सरकारी वर्ग, पोलीस मंडळी सुद्धा आनंदात त्यांनी कीर्तन ऐकलं. वा धन्यवाद. अशी शांतता फक्त कीर्तनातच आहे तुम्हाला नाही तर बसा बसा. पाठीमागचे मंडळी 2 मिनिटं थांबा. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. आमदार साहेब मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे, मी कीर्तनाचं किती जरी मानधन घेतलं तरी आतापर्यंत मी स्वतःचं घर सुद्धा नाही बांधलं. 3.5 ते 4 कोटी रुपयाचं महाराष्ट्रातलं चोखोबरायचं पहिलं मंदिर झालेलं आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, बावनकुळे साहेब सर्व मंडळी आले होते. शेवटच्या दिवशी 70,000 ते 50-60,000 लोकांना आमरसाचं जेवण होतं. कसं? तो बी आमरस एवढा सुंदर होता, पतळा नाही, रसाचा टिक्का लावला तरी 2 दिवस टिक्का जाणार नाही, एवढा गोड रस होता महाराज. परमार्थ ऐश्वर्यात केलं पाहिजेत. आणि मला कळतं धर्माचं काम करणाऱ्या माणसाने आपण लोकांनी धर्मासाठी उभं राहिलं पाहिजे. आमची एक छोटीशी गोशाळा आहे. मी कधीच कोणाला पैसे मागत नाही, पण त्या गायीचं रक्षण कसं करायचं? कारण की गोशाळेत येणाऱ्या गायी चांगल्या येत नाही. आळंदीला जाणारा पोरगा बेकाम, गोशाळेत येणारी गाय जी दूध देत नाही ती गोशाळेत. महाराजाच्या पाकिटामध्ये नोट जी